कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण? माझी घरामध्ये 8 माणसं आहेत. दीर 3, माझे मिस्टर, सासू सासरे, जाऊबाई आणि माझा छोटा जाऊ मुलगा किती? 5. तिन्ही एकच जाऊ जाऊ आहे. एकच, बाकीची एक आणायची. येणार मग जात नाही वारीला जा ना मग पण. हा? वारीला नाही नाही. वारीला आमच्या सासूबाई म्हणजे जातात. धाकट्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा, मग तिसरी जाऊ पण येईल ना. यायलाच पाहिजे काय येत नाही? अहो पण ती आता कुठे ना कुठे नाही शोधायला काय लागेल ना. एक मिनिट, तुम्हाला कुठे शोधलं? मला आता माझी लव्ह स्टोरी आहे. आता बाकीचे गप्पा बोलू नका. हा बोला, काय झालं सांगा. 10 वर्षांचा लव्ह स्टोरी आहे. कशी ती कितवीत सुरू झाली तुमची ती स्टोरी? 10वी नंतर 17 वर्षाची होती मी तेव्हापासून. कसं काय, कुठे भेटले ते? ते मी माझा मामाचा मुलगा इकडे ढेगूला ते राहायला होते. इकडे इंडस्ट्रीज आहेत ना सगळ्या, हो. तिथे त्या कामाला जातात. तर त्यांचं लग्न ठरलं मुलाचं, त्याचं नाव महेश आहे. तर त्यांच्या लग्नाला मी आले होते. तर लग्न वगैरेच्या आदल्या दिवशी हळदी असतात आमच्याकडे. त्या हळदीच्या कार्यक्रमात सगळं झालं, रात्रीचे जेवण वगैरे झालं आणि आम्ही जिथे वस्ती होती तिथे आम्ही वस्तीला होतो तर येत होते. तर एकदा नजरेला पडली ना, ती परत काही घेतलीच नाही माझ्याकडून ठेवली रोखून. त्यांनी नजर रोखून ठेवली. तुम्ही का त्यांच्याकडे नजर ठेवली? आता समोरचा माणूस आले तर बघायला पाहिजे ना. तुम्ही बघितलं त्यांच्याकडे? हा बघितलं. मग ते तेव्हापासून तुम्हाला बघतच राहिले? तो बघतच राहिले. किती वर्ष? आता बघा किती वेळ झाला बघत राहिले. पूर्ण रात्र गेली तेव्हा तुम्ही नाहीच आले बाहेर, कारण का आपण आलो दुसऱ्या गावामध्ये. बरोबर आहे. हा मग कसं येणार बाहेर? आता ते घरातच जात नाही. 2 वेळेला मी बाहेर आले, म्हटलं नाही बाबा इथं यावंच नाही बाहेर. ते खरं आहे. मग मी, माझी आई, माझी एक मामाची सून होती, त्यांच्यासोबत मी झोपले आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न झालं, मग तिकडे आले होते ते? आले होते असे बसलेले त्या खुर्चीमध्ये. आणि मी म्हटलं की आता हा माणूस इथे पण माझ्या मागे आहे. करायचं काय, बघतच राहिलंय. आता मी ते लग्नाला आले असतील, ते तुमच्यासाठी थोडी आले. ते कामावर गेले होते सकाळी ना. सकाळी मी जाताना पाहिलं होतं. तुम्ही का बघितलं? आता तिला पण आवडलेले मग आवडलेले म्हणून ती बघत होती. आता आवडलं तरच बघणार ना. आता परत सारखं बघितलं मी, तर मग गेले लग्नाला. आम्ही वरातीचा टाइम झाला, संध्याकाळी नवरा नवरी देवळामध्ये आले. ते बँजूवाले चालतायत, वाजवतायत, नवरा नवरी पण त्यांच्या मागे. आणि जे नाचतात ना वराडी, ते पण पुढे नाचत होते. तर म्हटलं जाऊ दे ह्याला पुढे, मी जरा थोडी मागं राहते, बघू दे. मला बघायचं होतं की हा माणूस नक्की कशाला बघताय काय. तर माझी आई नव्हती, पण माझ्या मामाची सून माझ्या सोबत होती. पण मी तिला काहीच कळू नाही दिलं. नाही मग काय तिला केलं? काहीच कळू नाही दिलं. म्हटलं मला तरी मुलगा तर एकदम चांगला हँडसम होता. हल्दी की नजर. मग ते बँजूवाले त्याही काय केलं आयडिया की हिला तर मी आवडले म्हणून ही बघते माझ्याकडे, असं त्यांना वाटलं असेल ना. तर मग त्यांनी काय केलं, एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावरती हा नंबर, हुशार किती माणूस. चिठ्ठीवर सगळी आयडिया होत्या त्यांच्याकडे. नंबर घेतला, फक्त नंबरच लिहिला, नाव काहीच नाही लिहिलं. नंबर लिहिला, आणि तुम्हाला दिला? एवढंच कागद होता हो, मला काहीच नाही कळलं. मग दिला कोणाला तो? दिला नाही, मला खुणवलं त्यांनी की कसं खुणवलं? असं दाखवलं मला थोडंसं. हां तर त्याही टाकली, तिथं चिठ्ठी टाकली. तर मला समजलं की चिठ्ठी टाकली, चिठ्ठीमध्ये काहीतरी नाव असेल किंवा नंबर असेल किंवा कुठेतरी बोलवलं असेल असं मला. तर बोलवलं. तर मी म्हटलं की नाही, पहिले नंबर ते मी काय केलं, मग तिकडनं आलो ना आम्ही नवरा नवरी गेल्यानंतर. तर मी पुढे गेले, आई मला बोलते की काय बघते इकडे तिकडे. म्हटली काय नाही गं, माझा रुमाल कुठे पडलाय तो शोधते. तर रुमाल मी सहज खाली टाकला हातातला आणि त्या चिठ्ठीवरती रुमाल पण उचलला आणि चिठ्ठी पण घेतली. चिठ्ठी आणि रुमाल दोन्ही उचललं तुम्ही? दोन्ही उचलले. रोमॅन्टिक. पण हे ते बघत होते? ते बघत होते कुठून? काळोखातून. अरे बापरे. आणि नंतर ते वाट बघत होते दुसऱ्या दिवशी. पण मी दुसऱ्या दिवशी फोन नाही केला. तिसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना. मी म्हटलं नंबर कोणी दिला मला? तर तुम्हीच ना. तर मला बोलतात की हां मीच दिलाय. तर मी म्हटलं त्यांना की तुम्ही नंबर कशाला दिलात? तर मला ते बोलतात तू कशाला घेतला? बरोबर बरोबर प्रश्न आहे त्यांना. मी म्हटलं आता तुम्ही मला बघून नंबर टाकला, मग कोण घेणार? मीच घेणार ना. तर मला बोलतात की नाव काय? मी म्हटलं मी नाही नाव सांगणार, पहिले तुम्ही नाव सांगा. नंबर टाकलात, मग नाव की नाही टाकला? तर माझी मर्जी, मी नाव टाकेन, नंबर टाकेन, तू काय घेतलास? म्हटलं घेतलं तर ठीक आहे, चला तुमचं नाव काय?
नंतर मी म्हटलं माझं नाव नीता आहे, मी इथे लग्नाला आले होते, तर तुम्ही सांगा बघू आता. मला डायरेक्ट बोलतात भेटायला ये खोपोलीमध्ये. मग माझं मी नाव सांगतो. बापरे, पण तरी गेलात खोपोलीला. गेले ना, मला आवडलं होतं किती गोड. मग गेलात तुम्ही खोपोलीला. गेले गेले आणि मला बोलतात की ड्रेस का असं घालून आले. मी म्हटलं माझा ड्रेस असं काय घातलं, मग तुम्ही काय सांगितलेलं, स्वतःनी नाव नाही सांगितलं आणि मला बोलतात ड्रेस का घालून आले असा चांगला घालून यायचं. म्हटलं का नाहीतर काय. हा ना, मग मला बोलतात की म्हटलं मग तुम्ही चला घेऊन द्या मला ड्रेस. मग घेऊन दिला. नाही, घेऊन पण नाही दिला मला. आता मी आता नाही घेऊन देणार, पहिले खरं खरं सांग हो रे की नाहीये. मग मी नाही म्हटलं, मी हो पण नाही बोलले आणि नाही पण नाही बोलले. 10 वर्ष तसंच ठेवलं त्यांना. 10 वर्ष फाट्यावर उभे होते ते. फाट्यावर नाही, असंच निघून जाऊन खोपोलीत भेट किंवा अजून कुठे भेट. पण एक तुम्ही मैत्री केली खूप आधी चांगली. भेटत होता तुम्ही. हा, भेटत होते. है ना. पण नाव नाही सांगितलं तुम्हाला त्यांनी. सांगितलं नंतर विकास. विकास. आता कसा आहे विकास. छान आहेत आणि एकदम मस्त आहेत. हो. हो. अरे वा. तुमचं कसं काय हो. माझं लव्ह मॅरेज झालंय. बरोबर मागे पुढे बसवायचं. मला मामाच्याच गावामध्ये दिले, ते मामाच्याच गावातले होते. आणि तुम्ही कुठे बघितलं त्यांना. सासगावची जी जत्रा भरते ना, त्या जत्रेसाठी मी आले होते आणि मी सकाळी उठून शाळेत चालले होते 6 वाजता आणि आमची लाईट गेली होती म्हणून हे सकाळी ते स्टॉपवरच राहतात. हे बाहेर असे फिरत होते. त्यांनी त्यांची बाजूला एक मुलगी राहते, तिच्याकडे माझा नंबर त्यांचा नंबर तिच्याकडे पाठवला की तिला दे म्हणून. मग मी बसमध्ये गेले, बसमधून उतरले आणि मग चिठ्ठी उघडली तर नंबर लिहिला होता. आणि मग 2-3 दिवसांनी त्यांना फोन केला आणि त्यांची रिंगटोन, तेव्हा दबंग पिक्चर रिलीज झाला होता. त्यांची रिंगटोन होती, ते मस्त मस्त 2 आहेत. फोन केला, फोन उचलला, हॅलो मी असं असं, त्यांना आप्पी बोलतात घरी. त्याला काय म्हणतात. आप्पी. त्यांचं नाव रुपेश आहे पण त्यांना आप्पी बोलतात. आणि तुम्हाला. माझं नाव श्वेला आहे. मला नाही सेम नाव होती ना, आता लग्नानंतर चेंज करतात ना नाव. एक मिनिट त्यांना बोलू द्या. लग्नानंतर नवरीचं नाव चेंज करतात. मी इकडे करून नाही घेतलं माझं नाव, मग हिने चेंज करायला पाहिजे होतं ना, आप्पी आणि पप्पी. आप्पी आणि पप्पी. तुमचं कसं काय. माझं अरेंज मॅरेज आहे. मामांना घेऊन ते बघायला आलेले मला. त्यांचे फ्रेंड होते गावातले 5 जण, म्हणजे ते धरून 5 जण होते. मामा, ते आणि 3 मित्र. पाणी घेऊन गेले. मी त्यांना पाहिलंच नाही. माझे हात एवढे वतरत होते. समोर गेली, ठेवलं, घरात आली. दुसऱ्या वेळेस गेले, पोहे घेऊन गेली, नाश्ता. आणि तेव्हा पण एवढी घाबरलेली आणि भीती पण वाटत होती खूप. गेली. म्हणजे आता त्यांना तुमची वाटते तशी. हां, वाटते. त्यांना नाश्ता वगैरे दिला. प्रश्न असा होता, सगळ्यांनी मला विचारलं तुला मुलगा आवडला का, म्हणजे तू बघितलास का. पण मी तेव्हा पण त्यांना बघितलं नव्हतं, फक्त त्यांचे पाय बघितलेले. 5 जणांचे पाय बघितले. नेक्स्ट टाइम त्यांनी मला परत पाठवलं चहा घेऊन. आणि मी वर बघितलं, मामांनी त्यांचे फक्त निळा शर्ट घातलेला एकट्याने आणि बाकी 4 जण होते त्यांनी व्हाईट शर्ट घातलेला. आता मुलगा कुठला ते कसं समजलं. त्यांनी बाहेर गेल्यानंतर लगेच सांगितलं की मुलगी आम्हाला पसंत आहे. माझं रिलेटिव्हमध्ये असल्यामुळे माझ्या भावाला त्यांनी लगेच सांगितलं की आमच्याकडून हो आहे म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.